मायक्रोफोन वरती जोडले जातील संदीप गायकवाड सर. नेरल नाही. मॅचला सुरुवात होती. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय मंगेश, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रशांत पाटील ही सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहताय रोहन आदर्श बांगणी टीम कडनं. पहिला बॉल, अंपायर सिग्नल मॅच ऑन. हो, वाडा डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी आपण पाहताय सबोडून बॉल टेकअप करत असताना पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल न झाली सुरुवात आदर्श बागणी आणि त्याच नंतर अगदी तुम्ही पाहू शकता पनवेल परिसरामधून अगदी दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत खेळण्यासाठी आलेली टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती चिखले. फटका फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. अगदी आपण पाहताय ना की सुईमधून धागा काढावा असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका मंगेश यांच्या बॅटमधून. 4 धाबा आल्या. 4 धाब्यांना अकाउंट ओपन झालं. पहिला बॉल खऱ्या अर्थानं डॉट आला होता. त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप सर, इथे मात्र फटका फसलाय. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं कोणतीही चुकी केली नाही. पहिली विकेट आली आहे तन्मयी 11 ओम साईराम चिखले टीमची. पासून धन्यवाद. इथे पाहतो आपण फाईन झोनमध्ये चेंडू ढकलला गेलाय. आदर्श वागणी विपक्ष तन्वी 11 ओमसाई राम चिखले हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळतोय. जयवीर आणि प्रशांत पाहतो पहिला झटका पहिल्याला 5 धावेवरती. रोहन जाधव गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पाठवा पाठवा. रोहन जाधवचा चेंडू आपण पाहिला गेला. समोर चेंडू उडावला होता प्रशांतने. पहिला चेंडू खेळत असताना चेंडू भडकावून दिला तो सीमा रेषे पलीकडे. 6 धावा आपण पाहतो. 6 धावे संख्येने आहे. स्कोर कार्ड अग्रेसर झाला 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू आणि 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. अकरा धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा पहिल्या षटकात पाहिलं गेलं ते या ठिकाणी आदर्श वागणी अंबरनाथ तालुक्यातील एक संघ आणि पनवेल तालुक्यामधून चिखले संघ आपण पाहतोय एकमेकांसमोर भिडले जातात. रायगड आणि ठाणे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू रोहन जाधवच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातो. चेंडू फिरवर कर दिलाय.
सीमा रेषा पलीकडे 7 धावेसाठी आलेला बेहतरीन षटकार. त्याला बॉल आपण मैदानात द्यायचा प्लीज. जे आमचे प्रेक्षक आहेत बघा तिथे, वरोशे संघाचे पण काही खेळाडू त्या ठिकाणी आहेत, जरा बघा चेंडू जरा बघा तिथे गेलाय तो. मॅच बॉल आणून द्या मित्रांनो. यानंतर सेकंड राऊंडला आपण सुरुवात करू. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहणार आहोत. आज पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये 17 धावा आपण पाहिल्या गेल्या, 2 चेंडू आणि 12 धावेवरती प्रशांत खेळतोय. चांगल्या प्रकारे कामगिरी प्रशांतची आपण पाहिली गेली. दुसरं षटक तेज तर गोलंदाज ओम गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सध्या तुफान फॉर्ममध्ये आदर्श बांगणी संघाचा ओम. आज गरजेच्या गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकात रोहनने 17 धावा खर्च केल्यात. इथे सरळ रेषेचे काय गुड नाईटचा संदेश देणारा पहिला चेंडू डॉट चेंडू पाहतोय. एसटीच्या पाठीमागे आदर्श ब्रँड तेजस पडवलला आपण पाहतोय. पूर्वे गेलं बघा, पुरुष सर या ठिकाणी आहेत. वांगणीला त्यांचा शॉप आहे, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारच्या ट्रॉफीज आणि त्याचबरोबर पावसाळ्यासाठी रबर्स बॉल लागतील ना तुम्हाला. आता टीचे पावसाळ्यासाठी जो किट लागतोय मॅच ठेवण्यासाठी, तो सर्व काही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. चांगला चेंडू ग्लास केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. तेजस पडवल होते आदर्श ब्रँड त्या ठिकाणी. चांगला चेंडू ओमचा आपण पाहतो. कमबॅक करणार चेंडू पाहिला गेला. पहिला चेंडू होती जरूर सिंगल आहे. त्यानंतर डॉट चेंडू पाहिलं प्रशांत, त्यांनी लगातार 2 षटकार ठोकले होते, तो डॉट खेळतोय. आणि जर या आपण पाहिलं गेलं तर छोटा पॅकेट आपण पाहिलं गेलं मैदानावरती आहे, त्याचा विचार केला जणू काय आपण पाहतोय सध्या आधारमध्ये खेळणारा वैभव सूर्यवंशी, त्याच पद्धतीने पाहतो आपण या ठिकाणी. या फलंदाज जयवीर वाईट चेंडू आपण पाहतोय. फुल्लेचा चेंडू पॉईंटमधून आणि गल्लीमधून चेंडू काढला गेलाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग केला जातो, त्या दरम्यान पाहतो चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. 2 धावा या दरम्यान घेतल्या जातात. 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. 20 धावा आपण पाहतोय. 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहतोय 20 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक ओम गोलंदाजी मार्क होता. खूप लेट झालं कारण लाईटचाही प्रॉब्लेम झाला होता, त्या प्रॉब्लेममुळे आपण पाहतो थोडं थांबण्यात आलं होतं. त्यानंतर सेकंड राऊंडची एक मॅच आज खेळवण्यात आली. चांगला चेंडू ओम पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्या अजून संघाला चांगली कामगिरी करून देतोय. आतावर ओमने 3 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूमध्ये धावसंख्या 20 या आकड्यावरती नेऊन ठेवले. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय जयवीर आणि प्रशांत आपण पाहतोय. प्रशांत नॉन स्ट्राईकला आहे. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झाले. 10च्या सरासरीने 20 धावा
धाव फलकावरती लागल्या. उर्वरित 3 षटकामध्ये किती धावा येतील हे जरूर आपण पाहणार आहोत. तोपर्यंत संधी देऊया आमच्या इथे खेळाडू रंगात येतील का? 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 10च्या सरासरीने 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 तेजस पडवल आदर्श ब्रँड बायकरमॅन आताच पाहतो या सीझनला मालिकावीरसाठी बाईक पुरस्कार प्राप्त खेळाडू आपण पाहतो मैदानावरती सज्ज आहे. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय प्रशांत. आतापर्यंत लगातार 2 षटकार ठोकले होते. मागचा पूर्ण षटक प्रशांत हा नॉन स्ट्राईकला राहिला गेला. पहिल्या षटकात 2 चेंडू भेटले होते. शेवटचे 5वा आणि 6वा चेंडू होते 2 षटकार होते. त्यानंतर दुसरं षटक नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागलं आणि इथे आपण पाहतोय डॉट चेंडू. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉट भरपूर दूर होता. त्याला बिरकावून दिला वाईट स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर मधून चेंडू सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 6. इथे आला बेहतरीन षटकार. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि त्यावरती धडाकेबाज फटका. चेंडू भिरकावून दिली बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये आहे सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 6. इथे आला बेहतरीन षटकार. फलकावतो मॅच बॉल वापस आलेला आहे. 32 धावा एकडच्या मोबदल्यात पाहतोय. प्रशांत अफलातून कामगिरी करतोय. 6 चेंडू आणि प्रशांतने 24 धावा पटकवल्यात. या 6 चेंडूमध्ये प्रशांतच्या माध्यमातून विचार केला तर 6 चेंडूमध्ये 4 षटकार त्याने आत्तापर्यंत लगवलेत. बॅक टू बॅक षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. चांगल्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट और पिच चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. गॅपमधून चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतो आणि इथे मिसफिल्ड. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सायरी 36 धावा आहेत आपण पाहतो. आत्तापर्यंत 12+ धावसंख्येने रन रेटने आपण पाहतोय 12.71च्या सरासरीने 36 धावा पटकवल्यात. इथे हलक्या हाताने स्लोवा चेंडू टाकला. शेवटचा चेंडू निर्धाव टाकत असताना 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याच पद्धतीने खेळताना दिसले तर आपण 60+ धावा या ठिकाणी होऊ शकतात. उर्वरित 2 षटक आहेत. या 2 खेळाडूंचा विचार केला तर आत्तापर्यंतची पार्टनरशिप पाहिली गेली. अप्रतिम पार्टनरशिप आपण पाहतोय.
शतरक्षक बनला दर्शक, चेंडू आउट ऑफ पार, बिग हिट. ओमच्या चेंडूवरती आला बेहतरीन षटकार. माझी पंचायत समिती सदस्य चषकाची फायनल आहे. फायनल नाईट आपण पाहतोय आणि इथे आपण पाहिलं गेला स्पर्धेची फायनल 7 तारखेला असणार आहे. इथे वरती चेंडू चेंडू ढकलला गेला लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये सीमारेषा पलीकडे षटकार आला. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या स्कोर काढा 42 या आकड्यावरती. चौकार अफलातून फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय. खराब गोलंदाजी आपण पाहिले जाते. ओम या गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू आपण पाहिला गेला, त्यानंतर दुसरा चेंडू पाहिला गेला. लगातार 2 चेंडूवरती 10 धावा आपण पाहतोय. 46 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चौथं षटक आपण याच पद्धतीने केले तर किमान 70-80 धावा बनवू शकतात असा अंदाज आपण पाहतो. या ठिकाणी लागला जातोय. गोलंदाज सज्ज. समोर चेंडू आपण पाहतोय टॉस केला जातोय. जसवीर आणि प्रशांत ही जोडी मैदानावर. प्रशांतला 7, जसवीर चांगल्या पद्धतीने मी सांगितलं ना. जसं आपण पाहतोय जसवाल, रियान पराग. इथे पाहिलं गेलं तर आपण जसवीर जो 10 चेंडू आणि 14 धावेवरती गेलतो. छोटा पॅकेट बडा धमाका चिखले गावचा हा छोटा चिखलू आपण पाहतोय अफलातून कामगिरी करत असताना फटकेबाजी सुरेख आणि प्रशांतला सुरेख साथ देतोय. 47 धावेवरती हा विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिला गेला. चांगला चेंडू पाहतो ओम कमबॅक करत असताना. आतापर्यंत 1 षटक 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या रनअपमध्ये पाहिलं गेलं ओमने या 1 षटक 4 षटकाच्या 4 चेंडू समाप्त 14 धावा खर्च केल्यात. 47 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पण त्याच्या डाव्या साईडनी राईट हँड ओव्हर द विकेट ओम तयार झालाय गोलंदाजीच्या मार्गवरती. आणि इथे फुलेंचा चेंडू लॉंग ऑन 2 मध्ये शतरक्षक आहे अखिलेश आंबेडकर. त्या ठिकाणी पाहतो शतरक्षण करत असताना सिंगल रोटेट झाली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती. इथे धावसंख्या कुठेतरी आपण जरी पाहिलं गेलं एक मोठा फटका जरूर आता. पहिल्या 2 चेंडू आपण पाहतो महागडा होते. त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज ओम. इथे चांगला चेंडू शेवटचा चेंडू आपण पाहतो गोड करत असताना ओम इथे विकेट प्राप्त केलाय. बाराच्या सरासरीने 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रशांत आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. प्रशांतने चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. 6 धावेसाठी आलाय हा बेहतरीन षटकार.
प्रशांत या पद्धतीने खेळतोय. 11 चेंडू 35 धावाची खेळी साकारत असताना या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक येणार का प्रशांतच्या माध्यमातून. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. इथे पाहतो इनसाइड एज आपला तो नशीबवान चौकार आपण पाहतोय. गोलंदाज प्रयत्न करतात आदर्श वागणी संघाचे, त्यांच्याकडून पाहिलं गेलं प्रयत्न केले जातात पण चेंडू आपण पाहतो नशीब देतो आहे. सध्या तरी फलंदाज ओम साईराम तन्वी 11 शिकले संघ आपण पाहतो या ठिकाणी अग्रेसर होत असताना प्रशांत 12 चेंडू 39 धाव्यावरती. धावसंख्या स्कोर कडे 58 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाहतोय फलंदाज बाद आपण या ठिकाणी पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून. जर पाहूया या ठिकाणी MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. जयवंत आपण पाहतोय. नवीन फलंदाज प्रशांत बाद झाल्यानंतर मैदानात रवाना झाला. धावसंख्या 58 वरती. हा तिसरा विकेट होता. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. पियुष तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू आपण पियुष पाहतो या ठिकाणी. जयवंत ज्या पावली गेला त्या पावली माघारी परतावा लागेल. झटका क्रमांक 4 58 या आकड्यावरती दिला जातोय. काय पण म्हणा जिंकले संघ तुमचा 12 प्लेअर भारी आहे. असेच 12 प्लेअर प्रत्येक संघासाठी पाहिजेत. इथे पाहतो पुल्लेंचा चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली आलाय. अरुण आपण पाहतो अरुण मामा त्या ठिकाणी सज्ज. चांगला झेल आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. क्रमांक 5 58 या आकड्यावरती आत्तापर्यंत पाहिलं गेलं पियुषने 10 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेत. चला शेवटचा चेंडू आहे. यानंतर टॉस केला जाईल. उत्कर्ष दैवली विपक्ष प्रथमेश धामोते बी संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं. 58 धावा आपण पाहतो. शेवटचा चेंडू आहे. आत्तावर 10 चेंडू म्हणजे 12च्या सरासरी आत्तावर चालताना पाहिलं आपण या ठिकाणी संघ. ओम साईराम पॅडवरती चेंडू आदळलाय. एक धाव लेग बायची या ठिकाणी पाहतो. 59 धावा झाल्यात.
12च्या सरासरीने 60 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल विजयासाठी. आपण पाहतो आदर्श वांगणी या संघाला. अफलातून आपण पाहतो खेळ या ठिकाणी पाहिला गेला. सुरेख कामगिरी. चला दोन्ही संघ आपण पाहतो. कॅप्टन चला उत्कर्ष दैवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सध्या तरी उत्कर्ष दैवलीची संघाची धुरा तेजस भवारेच्या खांद्यावरती. आणि दुसरीकडे पाहिलं गेलं
आदर्श वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये काही कारणास्तव अगदी आपण पाहताय थोडस माईक या ठिकाणी बंद होता, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. परंतु आता तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. परंतु इथे स्विच हिट केलाय, फटका चांगलाय, दमदार आहे, बॉलला पाठवलाय सीमा पार, चौकार. चिखले टीम जास्त बेल्ट घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. बराचसा बेल्ट झालाय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आता जवळपास 2:45 वाजलेत आणि 2:45 वाजता आपल्या मॅचेस ऑलमोस्ट कव्हर होत असतात. म्हणजे 2:45 वाजता आपली क्वार्टर फायनलची मॅच चालू असते. परंतु आज 2:45 वाजलेत आणि मात्र पहिल्याच फेरीतील ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याच्यासाठी आता थोडंसं स्पीडअप करा. आपल्याला देखील इथून खेळून आपल्याला दूरवरचा प्रवास करायचा आहे. म्हणजे अजूनही तुम्हाला इथून मैदानावरती बराच वेळ थांबायचा आहे. परंतु ही मॅच इथून महत्त्वाची आहे. 11 धावा धावफलकावरती आल्या, 60 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिली विकेट आली आपण पाहताय, तेजस पडवळ बाद झाला आणि आता मात्र सोन्या पवार आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय अखिलेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी आलाय सूरज, आपण पाहू शकता. चांगला बॉल, आणखीन एक आपण पाहताय सूरज गोलंदाजीसाठी आला. बॅटिंग करत असताना प्रशांत पाटील यांनी बनवलेला 39 धावा, त्यांनी मारलेले ते षटकार अगदी आपण पाहताय. म्हणजे पनवेल विभागामधून आलेला हा संघ आणि त्यांचा हा खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर दुसरीकडे आपण पाहताय बदलापूर अंबरनाथ परिसरामधील हा संघ बांगणी, आदर्श बांगणी, या दोन टीमचा हा रणसंग्राम, ही मैत्रीपूर्ण लढत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय दोन्ही टीमचं हा युद्ध, क्रिकेटचा महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. सूरज हा इथून मात्र व्हाईट बॉल फेकतोय आणि व्हाईट बॉल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 12. आमचे नितेश तरे सर अगदी डोल्यामध्ये तेल घालून स्कोरिंगचं काम मात्र इथे कंप्लीट करतात. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. इथून देखील आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं डॉट बॉल खेळले जात आहेत. ते फलंदाज सोन्या पवार, सोन्या नावातच बादल आहे, परंतु ते बादली खेळी कधी होईल हे देखील पाहावं लागेल. इथे देखील शॉर्ट बॉल होता, शॉर्ट फाईन लेग मध्ये चुकी झाली आहे, फेकी कदाचित चुकले की काय. इथे आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं फिल्डिंग तर चांगली केली होती, परंतु फेकी अगदी वाईट पाहायला मिळाली आणि तिथे मात्र बॅकअपला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. असं असताना इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. रिक्स होती या धावेमध्ये, सोन्याला परतावं लागलं असं, कारण की स्ट्राईक हवी होती अखिलेशला. तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना विकेट सॅक्रिफाईस करण्याकडे त्याचं लक्ष होतं, परंतु इथे रन कंप्लीट झाली आणि कदाचित ही रन महागडी ठरेल का. ती फिल्डिंग करणाऱ्या तन्मयी 11 ओम साईराम चिखले टीम साठी जास्त वेळ घेतला जातोय. प्रशांत दादा, ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी फिरून करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग स्टॉप मधून, सीमा पार, चौकार. हारेश कराले सर सांगतात 22च्या स्वरूपामध्ये आलाय हा चौकार.
फटका चांगला आहे, स्विच इट केलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अखिलेशच्या बाट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. अखिलेशला माहिती आहे सरळ बाटनं धाबा येत नाही, अशा वेळी बाट वाकडी करणं फार गरजेचं आहे आणि ती वाकडी बाट इथून मात्र धावा देते आपल्या टीमसाठी. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 21 धाव फलकावरती पाहायला मिळतात. कारण की ही गती प्राप्त ठेवणं हे फार गरजेचं राहील. ही धावसंख्या याच खऱ्या अर्थानं फ्लोनं पुढं जाणं फार गरजेचं आहे. कारण की 60 धावा तुम्हाला 5 षटकांमध्ये बनवायचे आहेत. अशा वेळी इथून मात्र एक विकेट देखील आली आहे. थोडंसं दबाव आणि ते दबाव आता कमी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे चांगला बॉल परंतु पंच सांगतायत इट्स अ बाईट, लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल एक्स्ट्राची धाव देऊन जातोय. 22 धाव फलकावरती आल्यात. शेवटचा बॉल या षटकातील अद्यापही बाकी आहे आणि हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी कदाचित इथून दुसरा बॉल टाकावा लागेल तर गोलंदाज सूरजला. पनवेल विभागामधून आलेला हा संघ आपण पाहताय आमदार चषक 2025 मध्ये खेळण्यासाठी आणि त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका गॅपमध्ये ढकलल्या बॉलला फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, बॉल हातातून निसटलाय आणि 4 धावा देखील देऊन जातील. फील्डिंग मध्ये कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतीये ती तन्मयी 11 ओम साईराम चिखले टीम आपण पाहताय. बॅटिंग करत असताना धाबा त्यांनी बनवला, एक चांगलं टोटल जरूर खऱ्या अर्थानं धावफलकावरती लावलाय, परंतु ते धावसंख्या बचाव करत असताना फील्डिंग मध्ये खराब कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा धावफलकावरती आल्यात. त्या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आदर्श बांगणी टीमच्या 26 धावा धावफलकावरती. सॅक्रिफाईस झाली आहे, परंतु कोणता फलंदाज बाद आहे? साईक वरचा फलंदाज इथून मात्र बाद झाला. सोन्या आउट. सोन्या 50-50 हे नाव फार चर्चेमध्ये आहे, परंतु इथे सोन्या अपयशी ठरलाय. त्याच्याकडे पाहिलं जात होतं बॅटिंग करत असताना आदर्श बांगणी टीम कडून, तो अपयशी ठरलाय. नाराज हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येतोय. एखादा मोठा फटका त्याच्याकडनं अपेक्षा करत होती टीम, परंतु तो मोठा फटका आलाच नाही. तो नाराज करतो आपल्या टीमला, परंतु चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते ती अखिलेश या फलंदाजाकडून. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता मॅन ऑफ दी सिरीज साठी जी अगदी आपण पाहताय बाईक आपल्याला पाहायला मिळतीये. या स्पर्धेचं एक आकर्षण राहिलंय खऱ्या अर्थानं. आपण पाहताय मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक कर्जत मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय बऱ्याचशा रजनी स्पर्धा होतात, बऱ्याचशा रजनी स्पर्धा आपण पाहतोय. त्यातली ही एक नामांकित स्पर्धा आपण पाहताय, ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक आणि त्यानंतर 2 बायसिकल. हो हो हो, फटका चांगलाय, बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ दी पार्क. इथे अखिलेशच्या बाट मधून आलाय हा षटकार. आतमध्ये पाहायला मिळतीये
अगदी आपण पाहायला गेलं तर चिखले टीमच्या गोलंदाजावरती अक्षरशः बरसलेत. ते अखिलेश काय जबरदस्त बॅटिंग करतात. लेफ्टी फलंदाज आहेत. बॅट स्विंग देखील चांगला आहे. आपला मनगटातली ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नजाकत बरे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकटा मैदानाच्या आतमध्ये नडतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. मी या टीममध्ये का आहे, मला या टीममध्ये का घेतलंय, या सर्व काही प्रश्नांची उत्तर त्याच्या बॅटमधून तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. आणखीन एक बॉल चाललाय सीमा पार. इथे आलाय षटकार. जिंकले टीम आम्हाला देखील माहिती आहे मॅच क्रुशियल आहे, परंतु वेळ देखील आपल्याकडे कमी आहे. याच्याकडे देखील आपलं लक्ष असू द्या. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 38 धाव फलकावरती. आता बॉल शिल्लक असेल ते 15 धावा बनवायचे. त्या 22 मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी चालू आहे ते अखिलेश या फलंदाजाकडून. इथे देखील आपण पाहताय मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार. षटकारांची हॅट्रिक आपल्या थाटामध्ये, आपल्या अनोख्या स्टाईलनं खऱ्या अर्थाने ते षटकारांची हॅट्रिक ठोकत असताना फलंदाज अखिलेश. लगातारचा चौथा षटकार ठोकलाय अखिलेशनं. काय जबरदस्त बॅटिंग आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज झाले 500 रुपयाचं. संस्कृती सिक्युरिटीचे एरिया मॅनेजर संदीपजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय त्या अखिलेशसाठी. 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकलेत. हा 5वा येईल का, परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चुकीला माफी नाही. ज्या फलंदाजांना आतापर्यंत इतकी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे, या मॅचचं रिझल्टानं बदलवलाय, त्याला मात्र इथे जीवदान दिलंय. क्षेत्ररक्षकानं नेमकं केलंय काय, हा प्रश्न देखील आता सर्वांना असेल. कारण की सोपा सरळ हातामध्ये आज झेल होता, अगदी होम डिलिव्हरी होती, परंतु ती स्वीकारताच आली नाहीये. आणि इथे मिळतील 4 धावा. या 4 धावांना धावफलक जाऊन पोहोचले 54. 54 धावा धावफलकावरती. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या अवघ्या 6. 12 बॉल 6 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं प्रशांत पाटील हे जबरदस्त बॅटिंग करत होते पहिल्या सत्रामध्ये आणि त्यांच्या बॅटिंगला तोडच सोड आता मात्र सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती अखिलेशची. 4 चौकार आणि 4 षटकार म्हणजे एकंदरीत 40 धावा या धावफलकावरती वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात त्या अखिलेशच्या बॅटमधून. 12 बॉलमध्ये 40 धावा, 19 बॉलमध्ये 53 धावा बनवल्यात त्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय. नितीन बिर्लेनं आता गोलंदाजीसाठी जयवीर आला.
नेक्स्ट मॅच उत्कर्ष दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रथमेश धामोते. कर्जत मधील दोन्हीही सुपरस्टार संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आता लढताना भिडताना खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटची आता बिग फाईट, क्रिकेटची रणधुमाली, क्रिकेटचा महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. आणि इथून देखील डायरेक्ट हिट आणि इथून पंच सांगतात की फलंदाज पोहोचला. थर्ड अंपायर ओके, चेक करूया. या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज पोहोचलाय की नाही हे चेक केलं जात आहे, खात्री केली जाते. फलंदाज सेफ आहे, पोहोचलाय फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहता. ज्यावेळी हिट झालं बॉल स्टंपला त्यावेळी पॉपिंग क्रीज कंप्लीट केली होती फलंदाजानं. एक सिंगल दाब आली आणि आता मात्र इथे टॉफीस लागली. फलंदाज बाद, कहाणी में ट्विस्ट आलाय. अखिलेशला इथून परतावलाय. आणि इथे मॅच फिनिश झाली आहे, मॅच जिंकली आहे ते आदर्श बागणी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. तन्मयी 11, ओम साईराम चिखले फार दूरवरून आलात, चांगला खेळ खऱ्या अर्थानं केला, त्याबद्दल तुमचं देखील खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत.